आणि दुःखद बातमी ती म्हणजे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं आज संध्याकाळी 6:30च्या दरम्यान निधन झालं। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोकमुळे गेले 2 महिने ते रुग्णालयात होते। 1972 साली आपल्या राजकीय कारकिर्दीला मधुकर पिचड यांनी सुरुवात केलेली होती। 1980 मध्ये अकोले विधानसभा मतदारसंघातनं ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले होते, तर 1991 मध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळालेली होती। वंदनीय मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी 9 पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे। तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल। आणि नंतर राजूर येथील जे मधुकर पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल। त्या ठिकाणी महाराष्ट्रातील राजकारणातले ज्येष्ठ नेते आणि गुरुवारी असं ज्यांना समजलं जायचं त्या मधुकर पिचड साहेबांचं निधन झालं। या आकस्मिक निधनाने मला वैयक्तिक खूप हानी झाली। नेहमी एक पालकाच्या भूमिकेत त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं, मला आशीर्वाद दिले आणि माझ्यावरती सातत्याने प्रेम करणारा माझा नेता आज हरपला, याचं मला प्रचंड मोठं दुःख आहे। आणि ही माझ्यासाठीच हानी नाही तर ही हानी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी देखील आहे, याचं मला अत्यंत दुःख आहे। मी त्यांच्या परिवाराला, त्यांच्या कुटुंबाला, वैभवला आणि त्यांच्या सर्व परिवाराला ईश्वर यातून ताकद दे आणि त्यांच्या आत्म्याला शांती दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आम्ही एकत्र पद्धतीने याच्यामध्ये काम केलं आणि दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम त्यामध्ये यशस्वी रीतीने झालं आणि ह्यामध्ये त्यांचं नाव हे कायम कोरलं जाणार आहे हे या निमित्तानं मी आपल्याला सांगेन। विविध क्षेत्रामध्ये यश मिळवणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला, याचं दुःख साहजिकपणे आम्हा सर्वांना आहे, महाराष्ट्राला आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। महाराष्ट्राचे आदिवासी समाजासाठी त्यांनी आयुष्य दिलं असं आमच्या ज्येष्ठ सरकारला आढळून होतं। अलीकडे त्यांची स्वतःची वजी नव्हती, पण त्या आजारावरती मात करतील असा आम्हा लोकांना विश्वास होता। त्यांचे चिरंजीव वैभव आणि बाकी कुटुंब यांना परमेश्वर हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती देव हे अंतःकरणापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।